नमस्कार, मी प्रियांका पर्वे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या महामंचावर, ज्याचं नाव आहे संगीत सम्राट महासंग्राम. स्पेशल पार्टनर तन्वी हर्बल, तन्वी शता. स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं, सुरांचा शहनशाह राहुल देशपांडे यांचं, आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराष्ट्राचे लाडके गायक आनंद शिंदे यांच्यासाठी. त्याचसोबत स्वागत करूयात आपल्या ऑडियन्स फेवरेट स्पर्धकांचं आणि मंडळाच्या बँडचं. एकदा आर्यासाठी जोरदार टाळ्या. आर्या, तू काल प्रॉमिस केल्याप्रमाणे आजही आमच्याबरोबर आहेस, त्याच्याबद्दल खूप खूप थँक्स. आणि आजही तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत आणि तुझी गाणी सुद्धा ऐकायची आहेत. तर बोलवणार आहोत आजच्या आपल्या पहिल्या स्पर्धकाला. मित्रांनो, संगीत सम्राटचं पहिलं पर्व जितकं गाजलं होतं ना, तितकाच एक मुलगा गेल्या वर्षी औरंगाबादमध्ये पण खूप गाजला बरं का. अर्थातच तो संगीत सम्राट पर्व 1चा फायनलिस्ट होता, पण त्यानंतर मिळालेल्या फेमला बळी न पडताही त्यानं कसून मेहनत केली. आपल्या गाण्यावर खूप काम केलं. बघता बघता त्यानं काही शोज तर केलेच, पण त्याचसोबत त्यानं 2 मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा प्लेबॅक सिंगिंग केलंय. आज लोक त्याला खूप चांगलं ओळखतात, पण तो अजूनही खूप नम्र आहे आणि म्हणतो की मला अजून सुरुवात करायची आहे. प्रत्येक गाण्यासाठी पूर्ण मेहनत घेणं, गाण्यात जीव ओतणं आणि प्रसिद्धी बाजूला ठेवून सदैव शिकायला आतुर असणं, हेच तर असतं एका खऱ्या कलाकाराचं लक्षण. पाहूया आज हा कलाकार आपल्याला काय ऐकवतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रवींद्र खोमणेचं.
मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा दाता घे कुशीत रामाऊली तुझ्या पायरी ठेवतो माझा माऊली 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 पंढरिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे विठ्ठल 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 खरोखर माझ्याकडे शब्द नाही आहेत पण मित्रा तू जे आत्ता गायला आहेस खरोखर मी डोळे मिटून पंढरपूरची वारी करून आलो असं मला वाटलं. त्याच्यामध्ये मी काहीही जास्ती बोलतोय असं नाही आहे. खरोखर मी तल्लीन झालो होतो. मला असं वाटत होतं की विठोबाच्या गाभाऱ्यामध्ये तू उभा आहेस आणि तू गातोयस आणि तो पांडुरंग अतिशय छान हसत तुला आशीर्वाद देतोय. आदर्श काहीच बोलायचं नाही आहे मला मी कारण तिकडनं मी पळत आलो आहे आणि इतका छान गातोय रवींद्र आणि मला त्याचा पहिला ऑडिशनचा दिवस आठवला आज की तो कसा आला होता आणि घाबरत घाबरत रवींद्र इथे आला आणि मी त्याच्याशी थोडं बोललो आणि त्याला फ्री केलं आणि म्हटलं आता गा तू आणि इथपर्यंत त्याचा प्रवास मी जवळून बघितला आहे. रवींद्र आवाज वाढव. आनंद सर खरोखरच जबरदस्त गायलास आणि खास करून आपल्या मंडळाच्या बँडसाठी खास जोरदार टाळ्या वाजवा. इतकं तल्लीन होऊन ते सुद्धा वाजवत होते. जबरदस्त तोडच नाही कडक. पप्पा नगाडा पण होऊन जाऊ द्या. क्या बात है. काय बोलायची गरजच नाही आहे. आम्ही ऑलरेडी मार्क दिलेलेच आहेत आणि इथेच उभं राहून आम्ही दोघेही बघणार आहोत. रवींद्र खरंच काही माझ्याकडे बोलायला उरलेलं नाही आहे आणि सेमीफायनलचा परफॉर्मन्स कसा असावा तर तो असा असावा. थँक्यू थँक्यू एकदा जोरदार टाळ्या रवींद्र तुझ्यासाठी. थँक्यू. आर्या आता जी स्पर्धक येणार आहे ती तुझी खूप मोठी फॅन आहे आणि तू तिचं इन्स्पिरेशन आहेस. तर बघूयात आज ती कोणतं गाणं गाऊन तुला आणि आपल्या परीक्षकांना इम्प्रेस करते ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मानसी जोशीचं. वणवा चंद्राने टाकल्या ठिणगी अंगाशी अंगाशी सलगी चंद्राने टाकल्या ठिणगी अंगाची अंगाशी सलगी वेडा पिसा वारा कसा बेभान होऊन फिरला देही वणवा पिसाटला देही वणवा पिसाटला चंद्राने टाकल्या ठिणगी अंगाची अंगाशी सलगी वेडा पिसा वारा कसा बेभान होऊन फिरला
वणवा चंद्राच्या सिल्वरचे हातात बिलवर ताऱ्यांच्या डायमंडचा झुमका सँडलच्या कडीगत कमरेला चैन तरी बेचैन मादकचा ठुमका चंद्राच्या सिल्वरचे हातात बिलवर ताऱ्यांच्या डायमंडचा झुमका सँडलच्या कडीगत कमरेला चैन तरी बेचैन मादकचा ठुमका भोऱ्या या गाली देतो माझ थोडी लाल माझी व्हीनसच्या शाईनची काया काढली तुझ्या पाशी कंप्लेट ही गॅलक्सी टाईम नको दौडू वाया वागू नको फ्लॉट ठेवू चंद्रावर स्टॉप आधा तरी जीव शिणला तेही वणवा पिसाटला हे देही वणवा पिसाटला चंद्राने टाकली ठिंगी अंगाची अंगाशी सलगी चंद्राने टाकली ठिंगी अंगाची अंगाशी सलगी वेडा पिसा वारा कसा बेभान होऊन फिरला तेही वणवा पिसाटला ए देही वणवा पिसाटला देही वणवा पिसाटला देही वणवा पिसाटला मानसी कडक गायलीस. आनंद सरांपासून सुरुवात करूयात. छान गायलंस तू. थँक्यू. असंच फिनालीमध्ये पण होऊ द्या. छान. राहुल दादा कडक गायलीस तू. मला खूप जास्ती म्हणजे तुझ्या आवाजामध्ये खूप ताकद आहे, प्रोजेक्शन आहे, सगळं आहे. त्याच्यामुळे कुठेही बोट ठेवायला मला अजिबात तू जागा सोडली नाहीस. आणि शेवटची जागा जी होती ती खालच्या मला वाटतं रिषभापर्यंत येते, ती पण तू इतकी छान घेतलीस आणि अतिशय लीलया घेतलीस. असं अजिबात वाटलं नाही की तू खूप काही प्रयत्न करून हे गाणं गातेस. त्यामुळे मला ते खूप आवडलं, कारण तू खूप सहज गायलंस. थँक्यू. बहुत अच्छे. थँक्यू. आदर्श ए राणा क्या बात आहे. पिसाटल्यासारखं गायलीस, एकदम पिसाटल्यासारखं. एक एक जागा, एक एक शब्द, एक एक बारीक बारीक गोष्टी ना तू इतक्या छान दाखवल्यास. आम्हाला गाणं दाखवलंस तू. आणि असंच गाणं झालं पाहिजे. तू असं गात होतीस की हे तुझंच गाणं आहे ओरिजिनली. वा. मला खूप आवडलं. मानसी आवाज वाढ. मग आता नगाडा झाला पाहिजे. नगाडा वाजलाच पाहिजे. चलो. काय खरं. अरे तू वाजव आता नगाडा आमच्या वतीने. आमच्या वतीने आर्या वाजवणार आहे नगाडा. कमॉन आर्या. कमॉन. क्या बात आहे. वा वा वा. आर्या. आणि आता वेळ झालेली आहे गुणांकडे जाण्याची. मानसी तुला फार आवडतात ना मार्क्स, माग ना मग. द्या ना मार्क. अरे हिचा बोलतानाचा आवाज केवढाच आहे ना, गातानाचा एवढा येतो. जरा जोरात माग. काहीतरी कन्व्हिक्शन तर पाहिजे त्याच्यात. अरे गाण्यात कन्व्हिक्शन आहे ना, तेवढंच पाहिजे आम्हाला. दे रे मार्क. मानसी मला सांग, तू इतकी खुश काय आहेस? म्हणजे मार्क्स मिळालेत म्हणून, नगाडा वाजलाय म्हणून, आनंदजींनी खूप कौतुक केलंय म्हणून, का काय? म्हणजे काय कारण काय आहे आज? आर्या आली म्हणून. कारण काय आहे त्याच्या मागचं? मला ती प्रचंड आवडते. म्हणजे तिला मी जेव्हापासून बघितले 9-10 वर्ष बहुतेक वर्षांपूर्वी ती आली रियालिटी शोमध्ये, तेव्हापासनं आत्तापर्यंत म्हणजे छोटी आर्या नंतर मधल्या काळातली आणि आत्ताची तर खूप खूप आवडतं मला आर्या. आई ग किती गोड. अगं थँक्यू सो मच. म्हणजे तिचं- मला असं वाटतं मानसी सारख्या मुलींमुळे जे इतकं मनापासून माझ्यावर आणि माझ्या गाण्यावरती प्रेम करतात, तर मला वाटतं मी अजून जबाबदारीने यांच्यामुळे गाणं करते. क्या बात आहे. वा. आर्या, मानसी तुझी किती मोठी फॅन आहे याचा आमच्याकडे एक पुरावा आहे. आपण तो बघूयात. ओ माय गॉड, तो बघ. अगं किती गोड. आणि ही
तू आहेस मानसी? आणि ती कोण आर्या आहे? आर्या खूप गोड दिसते. मानसी पण, मानसी ओळखूच येत नाहीये ऍक्च्युली. मानसी मला सांग, ही कधीचा हा फोटो आहे आणि ही मेमरी तुला आठवतीये का? कधी हा तुम्ही फोटो काढलाय? यांचं सीझन सुरू होतं आणि तेव्हा फिनाले म्हणजे टॉप 7 वगैरे उरले होते आणि चतुरंगाचा कुठेतरी एक प्रोग्राम होता, तर तेव्हा हे सगळे होते तिकडे. आता आपण एक काम करूयात, हा जो मोमेंट आहे तो आपण रिक्रिएट करूयात आणि मी तुमचा फोटो काढणार आहे. आर्याला मी इथे स्टेजवर यायची विनंती करते. आर्या, तुला काय बोलावंसं वाटतंय मानसीविषयी? कसं वाटलं तुला तिचं आत्ताचं गाणं? तेच सांगत होते, खूप खूप कमाल झालं गाणं. आणि राहुल दादा म्हणाला तसं खरंच हे गाणं गायला खूप अवघड आहे आणि मानसी खरंच खूप छान गायली. मी मानसीला आदल्या पर्वापासून फॉलो करत आलेली आहे आणि ह्या पर्वामध्ये तिची अजून खूप प्रगती जाणवतीये गाण्यातली. तर मला असं वाटतं की मी माझ्याकडनं अशीच तिने आधी केलेल्या प्रगतीबद्दल आणि पुढेही तिने अशीच प्रगती करत जावी याबद्दल मी एक तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे आणि मी तुला ते देऊ इच्छिते. क्या बात है. आदर्श संगीत सम्राट पर्व 1, 2 आणि आता महासंग्राम या तिन्ही सीझन्सचा तू पहिल्यापासून एक महत्त्वाचा भाग राहिलेला आहेस आणि इतकी गाणी तू या सीझन्सच्या निमित्तानं अख्ख्या महाराष्ट्राला ऐकवलेली आहेस, आम्हाला ऐकवलेली आहेस. हा सीझन संपत आला तरी आमचा तुझी गाणी ऐकण्याचा काही मोह आवरलेला नाही आहे. त्यामुळे तुला मी इथे रिक्वेस्ट करणार आहे की एक धमाकेदार गाणं या मंचावर होऊन जायला पाहिजे. चलो. मुर्दानी लख समझाया दिल मुर्दानी लख समझाया जी करे बेखदारवा किन्ना सोना तेनू रब ने बनाया है किन्ना सोना तेनू रब ने बनाया दिल मुर्दानी लख समझाया दिल मुर्दानी लख समझाया जी कर बेखुदारवा किन्ना सोना तेनू रब ने बनाया हो किन्ना सोना तेनू रब ने बनाया सारे गरे सारे सारे गरे धसा सारे गरे सारे रे गा मा रे गा पा सारे गरे धसा सारे गा सा रे गा पा धसा धसा दा पा गरे सा द किन्ना सोना तेनू रब ने बनाया किन्ना सोना तेनू रब ने बनाया प्यार तेरा है जिंदगी मेरी करनी है मैं पूजा तेरी प्यार तेरा है जिंदगी मेरी करनी है मैं पूजा तेरी तेनू अखियां दे विच मैं वसाया तेनू अखियां दे विच मैं वसाया दिल कर वेखदा रवा किन्ना सोना तेनू रब ने बनाया है किन्ना सोना तेनू रब ने बनाया दिल मुड़दा नी लख समझाया दिल मुड़दा नी लख समझाया दिल कर वेखदा रवा किन्ना सोना तेनू रब ने बनाया है किन्ना सोना तेनू रब ने बनाया किन्ना सोना तेनू रब ने बनाया किन्ना सोना
तनु रब ने बनाया है कितना सोना तनु ਇੰਨਾ ਚੰਗਾ ਕਿੱਦਾਂ ਗਾਇਆ ਤੁਸੀਂ ਤੇ ਛਾ ਗਏ ਧੰਨਵਾਦ ਕੀ ਬਾਤ ਹੈ ਆਦर्श थँक्यू प्रियंका थँक्यू आणि अविनाश दादा ॲज युजल दोघांसाठी आणि मंडळाच्या बँडसाठी जोरदार टाळ्या. वा वा. मित्रांनो, प्रत्येक गायक किंवा ग्रुप यांची एक विशिष्ट शैली असते. कुणी वेस्टर्न स्टाईलची गाणी उत्तम गातात, कुणी क्लासिकल किंवा गझल उत्तम पद्धतीनं सादर करू शकतात, कुणी उडत्या चालीची बॉलिवूड गाणी अप्रतिम गाऊ शकतात. पण आता जो ग्रुप मंचावर येतोय त्यांनी विडा उचललाय महाराष्ट्राचं फोक म्युझिक पुन्हा एकदा नावलौकिकला आणायचं. आणि ते हे सगळं किती समर्थपणे करतायत हे आपल्याला त्यांच्या सगळ्याच परफॉर्मन्समधून दिसून येतं. पाहूयात आज ते आपल्यासाठी काय वेगळं घेऊन येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात फोक रिवायवल्स या ग्रुपचं. खंडोबारायाचं याड लागलं बानुबाईचं मला याड लागलं खंडोबारायाचं याड लागलं बानुबाईचं मला याड लागलं खंडोबारायाचं याड बाई लागलं मुरळीला र माझ्या लागलं वाघ्याला लागलं मुरळीला र माझ्या लागलं वाघ्याला. जेजुरीचा खंडेरा या गराया येतो भक्ताला तारा या ताराया येतो भक्ताला तारा या ताराया येतो भक्ताला तारा या ताराया. सान थोरा या बाया लाग देवाचं गुण गाया लाग देवाचं गुण गाया लाग देवाचं गुण गाया ए सदानंदाला आळू सदानंदाला आळू सदानंदाला ए खंडोबारायाचं याड बाई लागलं मुरळीला र माझ्या लागलं वाघ्याला लागलं मुरळीला र माझ्या. आनंद झाला फार बाई ग आनंद झाला फार भेटले मला की जय मल्हार 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 भेटले मला की जय मल्हार. लख 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 करते दिवट्या सव बाजूला चाय सव बाजूला चाय बाई ग सव बाजूला चार बाई ग सव बाजूला चार भेटले मला की जय मल्हार भेटले मला की जय मल्हार भेटले मला की जय मल्हार. माझ्या कानड्या मल्हारी माझ्या कानड्या मल्हारी गातो येळकोट मल्हारी कैवारी गातो येळकोट मल्हारी कैवारी. याव भक्ताच्या वाड्याला भक्ताच्या वाड्याला भाव सोडून गडाला ए मल्हारी मार्तंड जय मल्हार मल्हारी मार्तंड जय मल्हार मल्हारी मार्तंड जय मल्हार जय मल्हार. फोक रिवायवल्स, खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान आहे की तुमच्यासारखा बँड संगीत सम्राट महासंग्राममध्ये आहे. काय ग्रेट आहात तुम्ही सगळे लोक. काय संबळ वाजवलीस तू. क्या बात आहे कल्याण. आपण आनंद सरांपासून सुरुवात करूया. येळकोट जय मल्हार. आज
अशी एकी दिसली मला की सगळे तुटून पडले होते, सगळे तुटले होते, असे भिडले होते की आज काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि ते तुम्ही दाखवलं. बोलायला जागाच उरली नाही कुठलीच. तर परफॉर्म असाच स्टेजवरती झाला पाहिजे आणि असाच तुम्ही करून दाखवला. व्हेरी गुड, छान, जबरदस्त. आदर्श. लोकसंगीत गाणारे खूप टीम, खूप गायक आम्ही बघितलेले आहेत, पण तुम्ही आणि तुमच्यासारखे सुरेल लोकसंगीत गायक मी बघितलेले नाही आणि कलाकार बघितलेले नाही. आणि रामानंद कडक, संबळ कडक, कोहन कडक, ढोलकी कडक, फोक रिवायवल्स आवाज वाढव. राहुल दादा. सुरुवात इतकी वेगळी झाली नेहमीपेक्षा आणि मी आदर्शाकडे बघितलं की अरे काय आज वेगळं आहे काहीतरी मूड सगळ्यांचा. आणि त्याच्यातनं तुम्ही परत तुमच्या मातीच्या संगीतामध्ये शिरलात आणि अतिशय लिलया शिरलात. मला स्पेशली कौतुक करायचं आहे संबळ ज्यांनी वाजवली, हॅट्स ऑफ. आणि त्याला काहूनवरती, ढोलकीवरती मी इतका क्वांटाईज ठेका ऐकलेलाच नाही आहे ह्या मंचावरती आत्तापर्यंत. अनिल आणि कल्याण, तुम्हाला हॅट्स ऑफ आहेत. तुम्ही इतकं सुंदर आज वाजवलेलं आहे. माझं लक्ष गेलं नाही तुझ्यावरनं, हेच तुमच्याकडनं अपेक्षित आहे. धन्यवाद दादा. खूप 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 शुभेच्छा. आणि आता मार्क मागा तुम्हीच. दादा मार्क. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्हाला मी बसायची विनंती करते. थँक्यू. बघा हा, इमॅजिन करा एका भल्या मोठ्या माळरानात रखरखत ऊन पडलंय, शरीर अगदी थकून गेलंय, अंगात त्राण उरलाच नाहीये आणि काहीच करता येत नाहीये म्हणून डोळे मिटून आपण एका झाडाखाली शांत बसून होतो. अशा वेळी अचानक कुठून तरी एक गार वाऱ्याची संथ झुळूक येते आणि अंगाला बिलगून जाते, मन प्रसन्न करून जाते. असाच काहीचा अनुभव आपल्या प्रेक्षकांना आणि परीक्षकांना मागच्या आठवड्यात मिळाला, जेव्हा खड्या आवाजात लावणी गाणारी, उडत्या चालीची फिल्मी गाणी गाणारी आणि व्हॉइस मॉड्युलेशन करून जॅझ प्रकारातली गाणी गाणारी हरगुन कौर अचानक देवीचा गोंधळ गाऊन गेली. आपण सगळेच तिच्याकडे आ वासून पाहत राहिलो. पाहूयात आज ती आपल्याला काय नवीन ऐकवतीये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात हरगुन कौरचं. मोहब्बतां सच्चियां ने मंगदा नसीबा कुछ और है. माही वे मोहब्बतां सच्चियां ने मंगदा नसीबा कुछ और है. किस्मत दे मारे सिक्की करिए, किस्मत दे मारे सिक्की करिए, किस्मत दे मारे सिक्की करिए, किस्मत ते किस दा जोर है. माही वे, माही वे, माही वे, माही वे. दिल टूटे खुदा का ये घर है, तेरे सजदे में मेरा ये सर है. दिल टूटे खुदा का ये घर है, तेरे सजदे में मेरा ये सर है. मौत से डर नहीं लगता मुझको, सिर्फ तुमसे जुदाई का डर है. माही वे, माही वे, गिनीता सच्चियां ने मंगदा नसीबा कुछ और है. किस्मत दे मारे असी की करिए, किस्मत दे
किस्मत दे मारे बस की करिए किस्मत ते किस दा जोर है माही वे माही वे माही वे माही वे आदर्श. अजून 1 मिनिट जर तू गात राहिली असतीस तर मी ढसा रडलो असतो आज. मला खूप गाणं आवडतं हे आणि इतकं छान गायलीस तू. मला शब्दात मांडता येत नाही आता. तू खूप मोठी हो, खूप नाव कर. हा तुझा भाऊ नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे. So काही काळजी करू नको. आनंदजी. आज जर खरोखर फायनल असता तर तुझा 1 नंबर कधीच कोणीच काढू शकला नसता. क्या बात आहे. असंच पुढे गा आणि शेवटपर्यंत गात राहा. व्हेरी गुड. नगारा वाजला पाहिजे. कोण वाजवणार नगारा? तुम्ही वाजवा. जोधा अकबर. दिलेत आम्ही मार्क. तू मागे अब बघ क्या आता. करना है? दिले मार्क. हो हो मार्क दिले तुम्ही. आर्यम, तू म्हणालीस की तुझी फेवरेट स्पर्धक या मंचावरची मानसी आहे आणि मानसी तुझी किती मोठी फॅन आहे ते आम्हाला सगळ्यांनाच आता कळलंय. तर मला असं वाटतं ना की तुमच्या दोघींचं एक डुएट झालं पाहिजे. म्हणजे तिच्यासाठी ती एक खूप गोड मेमोरेबल मोमेंट होईल. त्यामुळे तुझी परवानगी असेल नक्की आवडेल. तर मी तुम्हाला दोघींनाही मंचावर आमंत्रित करते. ये मानसी.
कम ट्रू असणार आहे की आर्यासोबत तुला गायला मिळतंय आज. खूप गोड गायला दोघी. मानसी बसू शकता. आर्या 2 दिवस तू आमच्यासोबत घालवलेस आणि खूप मजा आली, खूप गप्पा मारायला मिळाला तुझ्याशी आणि सगळे आमचे स्पर्धक सुद्धा खुश आहेत तुला भेटून. तर जाण्याआधी आमच्या स्पर्धकांना काय सांगून जाशील? फिनाले आहे आता, कारण काय विशेष देशील तू त्यांना? सर्वप्रथम मला इकडे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, कारण मी खरंच वाट बघत होते या मंचावरती येण्याची आणि आज मला ह्या सगळ्या स्पर्धकांना लाईव्ह ऐकता आलं. आदर्श दादा आणि राहुल दादांनी इतके छान छान टिप्स दिल्या, त्या ऐकता आल्या, तर मला खूप छान वाटतंय. आणि नक्कीच मी त्यांनी पण सांगितलेल्या अनेक गोष्टी माझ्याबरोबर घेऊन जाते आहे. मलाही खूप शिकायला मिळालं. आणि सगळ्या स्पर्धकांसाठी आता फायनल राऊंड आहे, त्यामुळे सगळ्यांना खूप ऑल द बेस्ट. आणि तुम्ही सगळे छान करतच आलात आणि अजून अजून छान कराल ह्याची खात्री आहे. वा, क्या बात आहे. थँक्यू आर्या. आणि तुझी इतकी गोड गाणी आम्हाला ऐकायला मिळाली. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सो मच. थँक्यू. तर अशा तऱ्हेनं आज फायनली सगळ्या स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि अर्थातच आता वेळ आहे एलिमिनेशनची. मित्रांनो, मी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा ही आठवण करून देते की आज होणाऱ्या एलिमिनेशन नंतर आपल्याला मिळणार आहेत संगीत सम्राट महासंग्रामच्या महाअंतिम सोहळ्यात जाणारे 6 फायनलिस्ट. आता मी ज्या स्पर्धकांची नावं घेणार आहे त्यांनी मंचावर यायचंय. अंजली गायकवाड, इशिता विश्वकर्मा, अक्षया आणि सोहम आणि सागर म्हात्रे. तुम्ही 4घे जण डेंजर झोन मध्ये आहात. अंजलीला मिळालेले आहेत 8 गुण आणि बाकी तिघांना मिळालेले आहेत 9 गुण. तुम्हाला माहितीच आहे आनंद सरांकडे एक स्पेशल पॉवर आहे ज्यानं ते कुणाला तरी एकालाच सेफ करू शकतात. आनंद सर, सगळ्यांनीच चांगलं गायलेलं आहे, पण त्यातल्या त्यात आजचा दिवस अंजलीचा नव्हता. कारण अंजली सहजासहजी कधीच कमी पडत नाही कुठे. म्हणून मी पहिल्यांदा अंजली गायकवाडलाच सेव्ह करतो. अंजली जागेवर बसू शकता. आणि आता राहुल दादा आणि आदर्श, आज कुणाची जर्नी, कुणाचा प्रवास आज इथेच संपणार आहे आणि कोण जाणार आहे महाअंतिम सोहळ्यात? राहुल दादा आणि आदर्श, आज कुणाची जर्नी, कुणाचा प्रवास आज इथेच संपणार आहे आणि कोण जाणार आहे महाअंतिम सोहळ्यात? इशिता, तू आत्तापर्यंत कन्सिस्टंटली चांगली गात आलेली आहेस, त्याच्यामुळे तू सेफ आहेस. अक्षया, सोहम, प्रत्येक वेळेला तुम्हाला थोड्या सूचना करायला लागलेल्या आहेत. आणि सागर, तुलाही माहिती आहे की आत्तापर्यंत आनंदजींनी तुला वाचवलेलं आहे, आम्ही दोघांनी तुझ्यावरती खूप विश्वास टाकलेला आहे. पण आता असा हा फॉर्मॅट आलेला आहे आणि आपण आता अशा एका टप्प्यावरती येऊन पोचलो आहे जिकडे हा निर्णय आम्हाला घ्यायलाच लागतोय. त्यामुळे आम्ही दोघांनी अक्षया आणि सोहम या दोघांना अजून एक संधी द्यायचं ठरवलं. सागर, ऑल द बेस्ट बेटा. अक्षय आणि सोहम आणि इशिता, तुम्ही बसू शकता. सागर, तुला सगळ्या आपल्या झी युवा संगीत सम्राट महासंग्रामच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम. धन्यवाद. थँक्यू सागर. थँक्यू सर. थँक्यू. आणि आता मी या मंचावर आपल्या सगळ्या फायनलिस्टना यायची विनंती करणार आहे.
मित्रांनो, हे आहेत संगीत सम्राट महासंग्रामच्या ग्रँड फिनालेमध्ये जाणारे सुपरस्टार स्पर्धक. ग्रँड फिनालेसाठी आपण निवडले आहेत 7 स्पर्धक आणि आता या 7 स्पर्धकांना घेऊन आणि त्याचसोबत आणखीन काही सरप्राइजेस घेऊन आम्ही येणार आहोत तुमच्यासाठी संगीत सम्राट महासंग्रामचा ग्रँड फिनाले घेऊन. त्यामुळे बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्पेशल पार्टनर तन्वी हर्बल, तन्वी शता. भेटूया ग्रँड फिनालेला. तोवर हसत रहा, गात रहा आणि भेटत रहा फक्त झी वर.